पहिल्यांदा श्लोक म्हणून आपण सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता घडे पुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण ज्ञानदेवांचा 8वा अभंग पाहणार आहोत. पण सुरुवातीला त्यांनी आपल्याला जे सांगितलं आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हे सतत नामस्मरण करा असं आपल्याला सांगितलं. आपल्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत, म्हणजे त्या परब्रह्मापर्यंत किंवा त्याचं दर्शन घेण्यापर्यंत, आपण त्याच्याशी जीव शिव एकरूप होण्यापर्यंत आपण जाऊ शकतो याची खात्री आपल्याला ज्ञानदेवांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे हा मार्ग जो आहे तो अत्यंत सुलभ आणि सोपा आहे असं ते सांगतात. एखादी गोष्ट सोपी आहे म्हटलं की आपल्याला वाटतं मग आपल्याला करायला काही हरकत नाही, आणि म्हणून आपण तिकडे वळायला सुरुवात करतो, त्या मार्गाकडे जायला सुरुवात करतो, आणि हळूहळू त्याच्या अंतरंगात ज्या वेळेला शिरायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला काय काय करावं लागतं ते या अभंगातनं माऊली आपल्याला सांगतात. एक एक अभंगातनं आपल्याला त्यांनी सांगितलंच आहे की हरिनामाच्या मार्गावरून ते आपल्याला ज्या वेळेला नेतात त्यावेळेला हे करायला हवं, ते करायला हवं, असा आपला हात धरून ते आपल्याला नेतात. आणि त्यावेळेला ते सांगत राहतात की या या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. संत संगतीबद्दल, साधूंची संगत धरावी, संतांची संगत धरावी, त्यांचा बोध करून घ्यावा, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगत सांगत हळूहळू त्यांनी सांगितले संतांच्या संगती मनोमार्ग गती. म्हणजे संतांचा संग लाभणं कठीण आहे, पण तो लाभल्यानंतर सुद्धा मी माझ्या मनाला वाटेन तसं करीन असं म्हणून चालणार नाही. तर आपल्याला संत सांगतील त्यांच्या मनोमार्गाने जायला पाहिजे, म्हणजे आपोआपच आपलं भय अहंकार सगळं नष्ट होत जातं. याबद्दलचं जे वर्णन आहे ते या अभंगामध्ये केलेलं आहे. तो 8वा अभंग असा आहे. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे न्याय पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता बघा, आपल्याला ज्या मार्गावरून जायचंय तो मार्ग सत्संगतीपूर्वक असायला पाहिजे. म्हणून मागच्या वेळी संत संघाचं महत्व सांगितलं होतं. साधूंची संगत, संतांची संगत ही असायला हवी असं सांगितलं होतं. आणि त्यांच्या संगतीमध्ये राहून सत्संगतीपूर्वक हरिनाम घ्यावं असं आता पुढची स्टेप ते सांगतायत आपल्याला. असं सगळं त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. असं गृहीत धरून चला की आपण आमच्या मनाने वागायचं ठरवलं, संतांच्या नाही. काय करायचंय, माझं मन हे सांगतंय मी असं करणार आहे, माझं हे असंच राहील. बघा म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आपला अहंकार आला. आता हे मन सुद्धा कसं आहे, चंचल आहे हो. चंचल ही मन कृष्ण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते चंचल मन जे आहे ते बहिर्मुख असतं. ज्ञानेंद्रियांचा म्हणजे मनासह त्या विषयांशी स्पर्श झाला, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. तर हा जो स्पर्श होतो त्यावेळेला मनाने मनावर घेतलं तर मन त्याच्यातच गुंतून पडतं. म्हणजे त्या विषयांशी जो संपर्क होतो, ज्ञानेंद्रियांचा संपर्क होतो, त्याच्यामध्ये मनाने आपल्याला गुंतवून ठेवलं तर आपण विषयांमध्ये अडकून जातो. मनात नसेल तर आपण काहीही करत नाही, हेही आपल्याला अनुभव आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मनात नसेल तर आपण करूच शकत नाही. त्यामुळे मनाला आपल्याला घट्ट धरून ठेवावंच लागतं. आणि ज्या वेळेला आपल्या मनात नसतं का एखादी गोष्ट करण्याची, त्यावेळेला ती न करण्यासाठी आपण बुद्धीला हाताशी धरतो आणि पळवाटा शोधतो. पण मन हे प्रेरणादायी सुद्धा आहे. एखादी गोष्ट जर करायची मनाने ठरवली तर ते नक्कीच सिद्धत्वाकडे नेतं. कारण मन एखाद्या गोष्टीवरती दृढ झालं तर ते तिथे चिकटून राहतं. हा त्याचा चांगला गुणधर्म आहे. मग जो चांगला गुणधर्म आहे तोच आपण घ्यावा, ते जास्त चांगलं. आणि त्यामुळे समर्थ सुद्धा मनाला उपदेश करतात. मनाच्या श्लोकांमध्ये जर बघितलं तर ते तुम्हा आम्हाला म्हणतच नाही की मी तुम्हाला सांगतो म्हणून, मी मनाला सांगतोय, म्हणजे सगळ्यांच्याच मनाला. कारण सगळ्यांचं मन कसं असतं हे समर्थांनी ओळखलेलं आहे. त्या मनाला मना सज्जना म्हणून ते चुचकाडतात. काय आहे, प्रेमाने आधी जवळ घेतलं की माणसाला मन वळवायला सोपं जातं. त्यामुळे मना सज्जना म्हणून त्याला प्रेमाने कौतुक करतात की तू अगदी सज्जन आहे म्हणून. पण खरंच त्यांना काय म्हणायचं असतं, ते मन तुझं जे आहे ना, ते मी आता काय सांगतोय ते ऐकण्यासाठी सज्ज कर. सज्ज ना, सज्ज झालाय ना तुझं मन, मी जे सांगणार आहे ते ऐकण्यासाठी. मग ते सज्ज झालं असेल तर आपण ते व्यवस्थित ऐकतो. नाहीतर मग काय नुसतं या कानातून त्या कानातून बाहेर पडतं. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय, मना सज्ज आहेस ना तू, असं ते विचारतात. तसंच इथे ज्ञानदेव सुद्धा आपल्याला त्यांच्या हरिपाठामधनं हेच सांगतायत, संतांची संगती मनोमार्गे गती. म्हणजे हा मार्ग आपला योग्य होण्यासाठी संतांची संगत महत्वाची आहे. संत हे नेहमी सच्च्या मार्गाने जाणारे असतात. त्यामुळे आपण मागच्या वेळेला बघितलं, साधूच बोध झाला. साधू, संत, सज्जन हे सगळे वेगवेगळी नाव आहेत. पण साधू दिसती वेगळाले, परिस्वरूपी मिळाले, पण सगळ्यांची मनोकामना, मनोभावना, मनोधैर्य हे एकच असतं. मनात त्यांच्या जे आहे ते एकच असतं. त्यामुळे ते नावं वेगवेगळी ठेवलेली आहेत आम्ही त्यांना. आम्हाला आपलं दिसण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही ठेवलेली आहेत की साधू म्हणजे ज्यांनी षड विकार धुतलेले आहेत, षड रिपू धुतलेले आहेत, त्याला आम्ही साधू म्हणतो. तर संत म्हणजे करी वृत्ती संत तो संत जाणा, म्हणजे आपली वृत्तीच तो पालटून टाकतो त्याच्या सहवासात आल्यानंतर, त्याला संत म्हटलेलं आहे. कारण हा संत जो आहे तो समत्व योगाने वागणारा आहे. समत्व योगाने राहून वृत्तीची निवृत्ती कशी करावी आणि वृत्तीमध्ये शांत कसं राहावं हे शिकवणारा जो आहे तो संत असतो. आणि सज्जन जे आहेत ते सच्च्या अनुसंधानात राहणारे आहेत. आणि अनुसंधानात म्हणजे सर्व कर्म करतायत, निष्काम योगाने करतायत, पण तरी सुद्धा अनुसंधान मात्र भगवंताचं आहे. भगवंतच करता आहे, या अनुसंधानामध्ये ते कर्म करत असतात. पण ह्याचा अर्थ साधू तसं करत नाहीत का? साधूही तेच करतात, संतही तेच करतात आणि सज्जनही तेच करतात. त्यामुळे हे सगळं महत्वाचंच आहे. ते या मार्गाने जे जाणारे आहेत संत, सज्जन, साधू, ते नेहमी परमेश्वराच्या मार्गाने जात असतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मनापासून जा. ही मनाची गती आहे ना, ती त्यांच्या बाजूनी वळव. हा मनाचा ओढा जो आहे, आपला मनाचा ओढा जो आहे तो नेहमी बाह्य गोष्टींकडे असतो.
ते शरीर मनाच्या सान्निध्यात ठेव. हे जे शरीर आहे ते मनाच्या सान्निध्यामध्ये ठेव आणि ते मनाच्या सान्निध्यात ठेवून त्याचा ओढा जो बाह्य विषयांकडे आहे, सुख मिळवण्याकडे आहे, पण तो सगळा सोडून तो ओढा या संत सज्जन ज्या मार्गावरून जात आहेत तिकडे फक्त वळव. आपल्याला दुसरं काही करायचं नाहीये. ती जी ओढ आहे ना, ती श्रीपतीकडे जर वळवली तर मात्र हा कळतो. श्रीपती कळतो. आता कळतो म्हणजे काय? तो सर्व बाजूनी आपल्याला समजतो. संतांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या विचारांमध्ये राहून त्यांची संगत धरून त्यांच्याच प्रमाणे जर आपण आचरण करत राहिलं, आचरण करण्याचा हळूहळू प्रयत्न करत राहिलो, तर निश्चितपणे श्रीपती कळतो. कळतो म्हणजे काय? तर तो सर्व बाजूनी कळतो. आता सर्व बाजूनी कळतो म्हणजे काय? मागून कळतो, पुढून कळतो वगैरे हे नव्हे. तर तो तत्वतः कळतो, तो सगुण रूपातनं कळतो, तो निर्गुण रूपातनं कळतो, तत्वतः पण कळतो. आणि तत्वतः जो माझी भक्ती करतो तो ज्ञानी भक्त मला प्रिय आहे, असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आता ह्या श्रीपतीची आम्हाला तो कळायला लागल्यावर त्याच्याबद्दल ओढ निर्माण होते. सातत्याने त्याचं मनन चिंतन करत राहिलं की आपल्याला त्याच्यातले सद्गुण दिसायला लागतात, त्याची ओढ वाटायला लागते. आणि मग हा जो श्रीपती असं म्हटलेलं आहे त्यांनी, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे शक्ती त्याची, श्री सहित असलेला हा पती, तिचा जो पती आहे तो श्रीपती म्हणजे संपत्ती म्हणजे लक्ष्मी, त्या लक्ष्मीचा पती म्हणजे ऐहिक गोष्टी आणि पारमार्थिक गोष्टी या दोन्ही मध्ये आपली समृद्धी होते. याचा अर्थ खूप पैसा येतो असं नाही, कारण आपल्याला लगेच तसं वाटायला लागतं. तसं नाही, जे आहे त्याहून उत्तम मिळवावं हे आपल्याला मान्य असलं तरी जे आहे त्याच्यात आपण शांततेने आणि समाधानाने राहू शकतो. ही समाधानाची वृत्ती निर्माण होते आणि म्हणून ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही सुख आपल्याला मिळतात. तो तिचा पती आहे, लक्ष्मीनारायण असं म्हटलं जातं, नाही का? पण आम्हाला लक्ष्मी पाहिजे असते, नारायणही पाहिजे असते, कारण आम्हाला कुटुंब चालवायचं असतं आणि भगवत भक्ती करायची असते. आमचं चुकतं कुठे? तर आम्ही नेहमी लक्ष्मीच्या पाठी धावत राहतो आणि ती पुढे पुढे पळत जाते, कारण चंचल आहे ती लक्ष्मी. पण एक गोष्ट आमच्या लक्षात येत नाही की ती पतिव्रता आहे. ती पतिव्रता आहे, ती चरण सेवा करणारी आहे. त्यामुळे जिथे नारायण असतो तिथे ती वस्ती करून असते, ती त्याच्याच ठिकाणी राहते. हे आमच्या लक्षात येत नाही आणि म्हणून आम्ही त्या लक्ष्मीच्या मागे लागायच्या ऐवजी त्या लक्ष्मीपतीच्या मागे लागायला पाहिजे, त्या श्रीपतीला आकळायला पाहिजे. म्हणजे तत्वतः सगुण रूपाने निर्गुण रूपाने त्याला जाणता आलं पाहिजे. म्हणजे आम्ही तिच्या मागे धावत नाही. जेव्हा आम्ही तिच्या मागे धावत नाही आणि आम्ही तिच्या पतीच्या मागे धावतो, म्हणजे त्या नारायणाच्या मागे लागतो, त्यावेळेला ती तिथंच असते हो, कारण ती पतिव्रता आहे. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस कायवणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे, बळकट धरावा श्रीराम. त्याला धरून तेव्हा ती पतिव्रता त्याच्या पाठोपाठ येणारच. जसं आपण म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी, अहो कधी पळेल सांगता येत नाही, आग्रावरती आहे, पटकन निघून जाईल. पण करमूले तू गोविंद, त्या गोविंदाला घट्ट धरून ठेवलं की ती तिथंच राहणार, ती दुसरी कुठे जाणारच नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत, बारीक बारीक गोष्टी आहेत पण महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या संतांच्या संगतीत राहिल्याने आपल्याला कळतात. आणि म्हणून संतांची संगत महत्वाची आहे. ही जी संतांची संगत महत्वाची आहे याच्याबद्दल नारदीय भक्ती सूत्रामध्ये साधारण 39 ते 42 या याच्यामध्ये संत संगतीचं महत्व सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भक्ती प्रेमा वाचून सगुण श्रीहरी प्राप्त नाही होत. भक्ती प्रेमा वाचून, कारण त्याच्यात प्रेमाचा ओलावा असावा लागतो. ज्ञान भक्ती केली म्हणजे ज्ञान मार्ग असू दे, ध्यान मार्ग असू दे, योग मार्ग असू दे, पण भक्तीचा ओलावा प्रत्येक ठिकाणी लागतोच. ते कसं बाइंडिंग आहे. एखादा पदार्थ आपल्याला करायचा झाला वडे बिडे, तर आपण त्याच्यासाठी घट्ट असं ते जमण्यासाठी आपण त्याच्यामध्ये बटाटा ओलसर असतो, उकडवून घालतो, मग तो घट्ट धरला जातो.
किंवा अनेक बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यासाठी ते एकत्र येण्यासाठी आपण ओलावा येणारी वस्तू त्याच्यात घालतो, म्हणजे ते घट्ट होतं. इथे तसंच आहे. योग मार्ग असू दे, ध्यान मार्ग असू दे, ज्ञान मार्ग असू दे, पण भक्तीचा ओलावा प्रत्येक ठिकाणी लागतो. आणि भक्ती प्रेमा वाचून सगुण श्रीहरीची प्राप्ती होत नाही. आणि त्या भक्ती प्रेमाची निर्मिती करण्याकरताला आपल्याला मनोवृत्ती तयार करावी लागते. मनोवृत्ती तयार करावी लागते म्हणजे काय? जर आपली संगत एखाद्या धनवान माणसाबरोबर असेल, तर तो कायम धनाचाच विचार करत राहतो. त्यावेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा धनेच्छा निर्माण होते. तर विषयभोगी जे असतील त्यांच्या संगतीत राहिलो तर आपलं मन विषयात रमतं. म्हणजे आपली संगती जर संत सज्जनांची असेल तर ते संत संगत जर केला तर भगवत भक्तीमध्ये आपण रममाण होऊन जातो. आणि ही भगवत भक्ती जी आहे ती ते प्रेम निर्माण करते. म्हणून शंकराचार्य असं म्हणतात, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. आता याच्यात मनुष्यत्वम तर आपल्याला प्राप्त झालेलंच आहे, दुर्लभ आहे, पण तरी सुद्धा प्राप्त झालेलं आहे, म्हणजे आपलं कुठेतरी पुण्य आहे. त्यानंतर मुमुक्षुत्वम पण निर्माण झालेलं आहे, कारण ते झाल्याशिवाय आम्हाला आध्यात्मिक ग्रंथ वाचावे, सद्गुरूंची सेवा करावी किंवा ईश्वराची प्रार्थना करावी, या गोष्टी आमच्या मनामध्ये निर्माणच होणार नाही. त्या भगवंताची ओढ निर्माण होणं म्हणजेच मुमुक्षुत्व आहे. मग तेही आमच्यामध्ये आहे. आता राहता राहिला महापुरुष संश्रय, म्हणजे संत साधू सज्जन यांचा संग मिळणं, की ज्यामुळे आम्हाला ते प्रेम निर्माण होईल. त्यांच्या मार्गाने आमचं मन जर गेलं तर आमचं मन आपोआपच भक्ती मार्गाकडे वळेल आणि भक्ती प्रेम निर्माण होईल. सगुण श्रीहरीची प्राप्ती आम्हाला होईल. आता ही जी सगुण श्रीहरीची प्राप्ती होण्यासाठी भक्ती प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. हे जे म्हटलंय त्यात आमच्या मनाचा मार्ग आम्हाला बदलावा लागतो. आम्हाला सच्छील व्हावं लागतं. चांगलं आयुष्य हे करायचं आहे. अनेक चांगल्या सद्गुणांचं बीज पेरणी आम्हाला करावी लागते. ती आम्हाला भगवंताच्या वेगवेगळ्या कथांमधनं लीलांमधनं आम्हाला ती माहिती पडते. आणि म्हणून हे सगळं श्रवण मनन चिंतन आम्हाला करावं लागतं. ते साधूंच्या संगतीमध्ये होतं. आता युधिष्ठिराची एक गोष्ट आपण बघितली, राजसूय यज्ञ केला होता त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आणि युधिष्ठिराला दोघांनाही सांगितलं होतं की एक सच्शील चांगला माणूस घेऊन या, एक कोणतरी तो घेऊन या. आता हे दोघही गेले शोधायला, पण दुर्योधनाला एकही चांगला माणूस दिसला नाही. कारण प्रत्येकामध्ये खोट काढायची हीच त्याची वृत्ती होती. चांगलं बघायचंच नाही, वाईट काय तेच आधी बघायचं. त्यामुळे त्याला प्रत्येकात वाईट दिसायला लागलं आणि वाईट दिसायला लागल्यामुळे त्याला सच्शील कोणी दिसलाच नाही. बरं, युधिष्ठिराची तरी गोष्ट चांगली, तो चांगला सन्मार्गी होता, त्याला एखादा मनुष्य भेटावा की नाही. पण त्याचं कन्फ्युजन असं झालं की त्याला प्रत्येकच माणूस चांगला दिसत होता, कारण तो त्याची जी दृष्टी होती पाहण्याची ती प्रत्येकातला चांगला गुण पाहण्याची होती. मग त्याला असं वाटायला लागलं ह्याच्यातही चांगला गुण आहे, त्याच्यातही चांगला गुण आहे, त्याच्यातही चांगला गुण आहे, सदाचरणी आहे, भक्ती करणारा आहे, असे अनेक गुण पाहिले. आता यातला कोणता माणूस निवडू, कारण मला तर सगळेच चांगले दिसत आहेत, हा त्याचा प्रश्न होता. म्हणजे जसं आपलं मन असतं तशी आपली दृष्टी असते, आणि जशी आपली दृष्टी असते तशी आपली सृष्टी बनते. त्यामुळे पिवळा चष्मा लावला तर सगळं पिवळच दिसतं, लाल चष्मा लावला तर लालच दिसतं. चष्मा चांगला पाहिजे. हा चष्मा जो आहे तो सत्संगतीमुळे आपली दृष्टी शुद्ध होते, ती आपल्याला संतांच्या संगतीमध्ये मिळते आणि त्यांच्या मार्गावरनं आपण आपला मार्ग केला. मनोमार्ग गती, ती गती आपल्याला तिथली मिळाली पाहिजे. ती फक्त सहवासाने नाही तर त्यांच्यावरची श्रद्धा निष्ठा, त्यांच्या आचार विचारांमधून काहीतरी आपल्याला घेऊन ते आपल्या आचार विचारांमध्ये आणणं, या सगळ्यामुळे ती प्राप्त होते. आणि मग भक्ती प्रेमामध्ये आम्ही 4 पावलं पुढे गेलो की आपोआपच महात्मा महापुरुष
संत सज्जन हे आम्हाला आपोआप भेटत जातात. आपोआप भेटत जातात, आम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. आणि म्हणून ते आम्हाला आपोआप मिळणं आणि मग ते आम्हाला या मार्गावरून नेतात. कसं असतं, आम्हाला जर मूव्ही पाहायची, सिनेमा पाहायची सवय असेल, आवड असेल, काही वाईट नाहीये त्याच्यामध्ये सुद्धा, ती आम्हाला आवड असेल, तर आपोआपच आम्ही ते वाचन करतो. पेपरमध्ये आलेलं, मासिकांमधनं आलेलं किंवा वेगवेगळ्या ठिकाणचं आलेलं, आणि ते वाचन करताना आम्ही काय म्हणतो, त्याच बातम्या आम्ही बघतो, तेच वाचन करतो. आगामी आकर्षण कोणतं आहे, त्यातले हिरो हिरोईन्स कोणते आहेत, किंवा त्या विचारात राहतो, ते कसे वागतात, ते कसे आचरण करतात, कशी फॅशन करतात, आणि फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. सेम तीच कथा आहे. आम्ही जेव्हा संतांच्या संगतीमध्ये जातो, तेव्हा आम्ही आध्यात्मिक वाङ्मयच वाचतो. आम्हाला मग कथा कादंबऱ्यांमध्ये तेवढा रस राहत नाही. पण आम्ही तेच वाचत जातो. लीला, देवांच्या, ईश्वराच्या लीला, अवतार कार्य हेच आम्ही वाचत राहतो. तेच गुण बघत राहतो, आणि कसं एकदा त्यांना आम्हाला फर्स्ट डे फर्स्ट शो का होईना, पण आम्हाला त्यांना कसं भेटता येईल याचं चिंतन आम्ही करायला लागतो. आणि ते संतांच्या संगतीमुळे आमचं दृढीकरण जे आहे ते त्यामध्ये होत राहतं. आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जायचं असतं. आणि मग शरीर आणि मनाच्या सान्निध्यातही राहायचंय, आणि त्या मनाला फक्त तिकडे वळवायचंय. आणि ते तिकडे वळवायला सुरुवात केली की आपोआपच एकतत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. एकदा का त्याच्यामध्ये बुडून गेलं, तेच गृहीत धरलं, तर आम्ही संसार सोडण्याची गरज नाहीये. तो आम्ही करणारच आहोत. नेटका करता फिका होत जातो, या पद्धतीने करणार आहोत. त्यातली कर्तव्य करायलाच हवीत, कारण तो करण्यासाठी आम्हाला भगवंतानी पाठवलेला आहे. पण तरी सुद्धा आम्ही अध्यात्मामध्ये रंगून जातो, तेच नामसाधन घ्यायला सुरुवात करतो. त्यावेळेला आम्हाला एक तत्व कळायला लागतं, अद्वैत काय ते कळायला लागतं, अद्वय काय ते कळायला लागतं, जीव शिव यांचं एकत्व काय होतं ते आम्हाला कळायला लागतं. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, हरिमुखे म्हणा म्हटलेलं आहे, तर नाम जप जो केला, तर नाम जप हा शिवाचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. आणि त्या शिवाचा, त्या परमात्म्याचा जीव हा अंश आहे. म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा दोघं एकच आहेत. तेही आपण बघितलं होतं. हा सर्वज्ञ आहे, तो अल्पज्ञ आहे. सर्व आणि अल्प काढून टाका, ज्ञ आहेतच ना दोघं. म्हणजे दोघांमध्ये साम्य आहे. तर ते दोघही एकतत्वच आहेत. आता शिव सुद्धा रामनाम घेतात आणि राम सुद्धा शिवनाम घेतात, हेही आपल्याला माहिती आहे. मग इथे शिवनाम घेतात, मग जीवानी का नाही घेऊ? त्या शिवाशी एकरूप व्हायचंय, ते शिव जर नाम घेतात हे आपल्याला महापुरुष सांगतायत, तर आपण त्यांचं नाम का नाही घेऊ? म्हणून नामाच्या मार्गाने आपण त्या शिवापर्यंत जाऊ शकतो, हे माऊली आपल्याला सांगतायत. मग काय होतं, न बाधिजे, द्वैताचे बंधन न बाधिजे. बाधणं म्हणजे कसं आहे, की थंडी आम्हाला बाधली आणि सर्दी झाली, ताप आला वगैरे वगैरे, नाही का? ही बाधणारी जी थंडी आहे ना, ती दुःख देते. पण थंडी सुखद पण असते की नाही बघा, ती आनंद देते. म्हणजे हा जो आनंद किंवा दुःख आहे, हा अनुभव सुख दुःखाचा आहे. थंडीचा आनंद असेल तर ती सुखद, जर ती आपल्याला बाधली तर दुःख देते. म्हणजे हे द्वैत आहे. पण एकदा का नामामृताची गोडी लागली की मग मात्र आम्हाला ती थंडी बाधत नाही. आम्हाला त्यातला आनंद घेता येतो. म्हणजेच नामाची गोडी लागल्यानंतर, श्रीपती आकळल्यानंतर आमची वृत्तीच अशी निर्माण होते संतांच्या सहवासामुळे, सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. हे द्वैताचं बंधनच राहत नाही. आम्हाला ते बाधतच नाही. मिळालं तरी वाहवा, नाही मिळालं तरी वाहवा. त्यामुळे ते आम्हाला द्वैताचं बंधन बाधत नाही. थंडीची आनंद मजा जी आहे ती आम्ही घेऊ शकतो, पण आम्ही जर आजारी पडलो तर ती घेऊ शकत नाही. मग हे आजारी केव्हा पडतो, जेव्हा तिच्यात गुरफटतो त्या संसारामध्ये, तेव्हा आजारी पडतो.
पण आम्ही रामनामामध्ये गुंतलेलो असलो आणि संसार व्यवस्थित नेटका करत असलो तर निश्चितपणे आम्ही संतांच्या संगतीमध्ये राहून तो फिका करतो आणि हा आनंद घेतो. त्या थंडीची ऊब सुद्धा आम्ही नामरूपाने घेऊ शकतो. हे द्वैताचं बंधन राहत नाही. आणि अष्टांग योगाच्या सहाय्याने अनंत कष्ट करून अनेक वर्षांनी आम्हाला ते हृदयस्थ असलेली जीवनकला प्राप्त व्हावी वगैरे असं जे म्हटलं जातं, हे आम्हाला फार दुर्मिळ वाटतं, दुर्लभ वाटतं. म्हणून ज्ञानदेव सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अहो, तो अष्टांग योग ह्याच्यातच आहे, नामामध्येच आहे. आणि तोही आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. त्यामुळे नामामध्ये असलेला अष्टांग योग कसा आहे, तोही आपण पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे याच्या पुढच्या प्रवचनामध्ये आपण बघणार आहोत. तर त्यामुळे इथे जे आहे तो हा योग आम्हाला साधतो. योग म्हणजे जुळणे, आणि ते आम्हाला साधतं केवळ नामस्मरणाने. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे ते प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतायत. पण संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर नामाची गोडी एवढी लागते. नामाची गोडी याचा अर्थ फक्त नामस्मरण असं नाही. मग ते त्याचं चिंतन मनन सगळं आलं त्याच्यामध्ये. वाचन, श्रवण, चिंतन, मनन. कारण आपण ह्या नामातच रंगलेलो आहोत ना, त्याच्याच लीलांचं वर्णन ऐकतोय, त्याच कथा ऐकतोय. म्हणजे हे सगळं नामस्मरणच आहे. आणि ही एकदा नामाची गोडी लागल्यानंतर तुकाराम महाराज सुद्धा असं म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागलासे. अहो, काही बोलायला लागलं की देवाचंच नाव येतं, मी थांबवूच शकत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ही वाचा माझी जी आहे ती थांबतच नाही. कुठेही गेलो, कुणी कुणाचं वर्णन करायला लागलं तर माझं वर्णन त्या भगवंताचंच येतं. लहान बाळाचं कोणीतरी वर्णन करायला, बा काय क्यूट दिसतंय हो, अगदी ओठ किती नाजूक आहेत किंवा रूप किती छान आहे, अगदी भगवंतासारखं, हे पुढचं येतं. म्हणजे ते निष्पाप मूल जे आपल्याला बघायला मिळतं 1-2-3 महिन्यापर्यंत, ते भगवंताचं स्वरूपच आहे. कारण त्याच्यात कुठे आत बाहेर नाहीये. हे जे आहे, हा भाव मनामध्ये इतका निर्माण होतो की कुठूनही कसंही आलो तरी आम्ही पुन्हा नामावर येतो. छंद या नामाचा लागलासे. मग रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा. आता या रामकृष्ण हे त्यांनी धरलेलं आहे, एक काहीतरी आपल्याला दिलेलं आहे. आता ही जीवनकला जी आपली ज्या वेळेला जाणीव, आपल्या सोप्या भाषेत बघितलं तर जाणीव म्हणजे जीवनकला असंही म्हणायला हरकत नाही. ही जाणीव सगळ्यांमध्ये सारखी आहे. भुकेची, तहानेची वगैरे जी देवदर्शन सगळ्यांमध्ये सारखी आहे. ही जाणीव म्हणजे विष्णू असं म्हटलेलं आहे. आणि विष्णू म्हणजे हरी. ती जागृत करायची, ती जीवनकला जागृत करायची. 17वी जीवनकला, 17वीचे स्तनपान, असं ज्ञानेश्वरीचं 6व्या अध्यायात म्हटलेलं आहे. या जीवनकलेबद्दल व्यवस्थित माहिती त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता हा रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा. आम्ही जीव आहोत, अजून शिव झालेलो नाही. त्यामुळे या रामावर, या कृष्णावर, या विठ्ठलावर, या हरीवर जीवाभावानी प्रेम करायचंय. जीवाभावानी प्रेम करायचंय म्हणजे काय करायचंय? रामासारखं आदर्श जीवन जगायचंय, प्रयत्न करायचाय. प्रत्येक गोष्ट लगेचच शक्य होते असं नाही, हळूहळू शक्य होते. अशक्य ते शक्य करतील स्वामी. त्यामुळे सद्गुरु कृपेने ते शक्यही होतं. रामासारखा आदर्श जीवन जग, रामासारखं. कृष्णासारखं निष्काम कर्मयोगी हो. विठ्ठलासारखा समचरण समत्व योगाने राहा. ह्या परब्रह्मरूपी हरीचं निर्गुण निराकाराचं दर्शन तिथपर्यंत तू जाऊ शकशील. त्याच्यासाठी तीर्थयात्रा, जप, तप, अष्टांग योग काहीही करण्याचं कारण नाहीये, ते अवघड आहे. मग काय कर? असोनी संसारी जिव्हे वेगू धरी, रामकृष्ण हरी. रामासारखं आचरण, कृष्णासारखं विचार आणि हरीचं नामस्मरण, आणि सतत मुखावरती जिव्हे वेगू धरी जय जय रामकृष्ण हरी. आता अमृतानुभव सांगताना जय जय रामकृष्ण हरी, नाही का? कुठं ना कुठं तरी आपली जिथे श्रद्धा असते ते नाम सतत आपल्या मनामध्ये बिंबलं पाहिजे. आपण शांत बसलं तरी राम हमारा जप करे, ही अवस्था यावी लागते. इथे शंकरांनी सुद्धा त्याचं नाम घेतलेलं आहे श्रीरामाचं, रामकृष्ण. तर ते जे तिन्ही लोक जाळू शके कोप येता,
निवाला हरू तो मुखे नाम घेता, असं म्हटलेलं आहे मनाच्या श्लोकामध्ये. मनाचा श्लोक 94. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा हे नाम आता, म्हणा त्याची हे नाम आता. हा 94वा मनाचा श्लोक आहे. इथे शंकराने ज्या वेळेला विषप्राशन केलं त्यावेळेला अनेक उपाय केले, कारण हलाहलाने त्याची आगाग व्हायला लागली. आणि मग त्यावेळेला डोक्यावर गंगा धरली वगैरे असं सांगितलं जातं आपल्याला. गळ्यात सर्प धारण केलं. नंतर त्या नीलकंठाचं पण काही केल्या, आग थांबत नव्हती. नीलकंठ इथनं त्यांनी त्या कंठामधनं त्यांनी ते विषप्राशन केल्यामुळे तो निळा झाला होता कंठ त्याचा, म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. ती आगाग त्याची थांबत नव्हती. पण जेव्हा त्यांनी राम राम म्हणायला सुरुवात केलं की त्यावेळेला त्याची रामनामानी सुटका झाली. ती हलाहल जे त्याचं होतं ते शांत झालं आणि त्याची आग सुद्धा शांत झाली. हे रामनाम किंवा हे हरिनाम, हरिनाम जे आहे ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. म्हणून ती सतत जिभेवरी वेगू धरायला पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये धरायला पाहिजे, त्यांच्याप्रमाणे मार्गावरून जाऊन आचरण करत करत म्हणायला पाहिजे. अशा एक 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 गोष्टी आपल्याला ज्ञानदेवांनी पुढे पुढे आणून सांगितलेल्या आहेत. आता ही परमार्थाची गुरु किल्ली आहे असं मी म्हटलं. आजच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर परमार्थाचा हा पासवर्ड आहे. एकदा पासवर्ड मिळाला की आपल्याला फाईल ओपन करता येते, तोपर्यंत करता येत नाही. पण आमच्या शंकाच फार असतात की हा पासवर्ड बरोबर आहे का, रामनाम घेणं योग्य आहे का, का रामकृष्ण हरी घेऊ, का विठ्ठल विठ्ठल म्हणू. अरे कुठलंही म्हण ना, पण ते म्हणशील त्याच्या मागची भावना भक्ती प्रेमयुक्त असायला हवी. कुठलंही म्हणजे तुला आवडते ते म्हण, पण ते भगवंताचं असू दे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तो पासवर्ड एकदा आपल्याला मिळाला की आमच्या शंका सगळ्या निरसन होतात. आणि मग तुकोबांनी जसं म्हटलेलं आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, आपापच तुका झाला से विठ्ठल, तो जीव शिवच होऊन जातो. जे तुम्हाला नाम घ्यायचे, जे तुमच्या सद्गुरूंनी नाम सांगितलेलं आहे, जे तुम्हाला सद्गुरू भेटेपर्यंत करावंसं वाटतंय, भक्ती वाटते, ते नाम घ्या, ते भगवंताचं नाम घ्या. आपोआपच सद्गुरू भेटतील, संत सज्जन भेटतील, आपोआपच ते तुम्हाला मंत्र दीक्षा देतील. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, नाम घेऊन पूर्णावतार ज्यांचे झालेले आहेत त्या त्या भक्तांची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. आणि ती पुढच्या ओळीमध्ये त्यांनी दिली. कारण आम्हाला काहीतरी दाखले दृष्टांत दिल्याशिवाय आमचा विश्वास बसत नाही. म्हणून ते म्हणतायत, हरिपाठ सांगताना कुठलंही नाम घ्या, हरी नाम घ्या, रामकृष्ण हरी घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण हे नाम घेऊन तरलेले लोक सुद्धा आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचा त्याच्यावरती विश्वास बसेल. मग तुम्ही तो पासवर्ड वापराल आणि पुढे दार उघडून तुम्ही मोकळेपणाने त्या मंदिरामध्ये शिरकाव कराल, हरी मंदिरामध्ये शिरकाव कराल. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला, हे जसं मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तसंच त्याने आपल्याला इथे ज्ञानदेवानी सुद्धा सांगितलंय, नामामृत गोडी वैष्णवा साधली. आणि ते सांगताना प्रल्हादी बिंबला असं त्यांनी सत्वर उच्चार कायम त्यांनी उच्चार केलेला आहे. म्हणजे नामस्मरण घेतलेलं आहे, प्रल्हादी बिंबला असं म्हटलेलं आहे. प्रल्हाद हा सुद्धा महाभक्त होऊन गेलेला आहे. तर हिरण्यकश्यपू म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या वडिलांकडनंच त्याला त्रास झालेला आहे आणि राम नाम घेण्याबद्दल बंदी घातलेली आहे, ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण याच म्हणजे भक्तासाठी भगवंतांनी नरसिंह रूप धारण केलेलं आहे. आणि तोच भक्त आपल्या वडिलांना सांगतो, त्वयास्तीच मयास्तीच, अहो माझ्यातही तो आहे, तुमच्यातही तो आहे, माझ्यात कुठला असायला. पण आपल्या स्वतःला त्यांनी फोडलं नाही, त्यांनी ते जो खांब होता त्याला फोडलं. आणि मग म्हणलं, अरे हो याच्यात सुद्धा आहे, मग याच्यातही आहे म्हणजे तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे, हेही त्याने सांगितलेलं आहे. भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत धावून येतो, हे निश्चितपणे खरं आहे. त्याचं कारण
संत आपल्याला सांगतात हे प्रल्हादासाठी जसा तो धावून आला, हा प्रल्हाद हा भक्ती मार्गी दाखवलेला आहे. म्हणजे उदाहरण देताना सुद्धा त्यांनी एक भक्ती मार्गाचं आणि दुसरं उद्धवाचं म्हणजे ज्ञान मार्गाने जाणाऱ्याचं असं दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, त्यालाही काही प्रॉब्लेम नाहीये. एकदा पासवर्ड मिळाला की तुम्ही कुठलाही फाईल ओपन करा, हो ती तुमची होणारच ओपन. त्यामुळे तसाही प्रश्न नाहीये. मग इथे त्यांनी सांगितलंय की हे सगळं त्यांनी केल्यानंतर आपोआपच तो त्याच्याशी एकरूप झालेला आहे. प्रल्हाद भक्त हा भक्ताची गोष्ट सांगितलेली आहे. आणि भक्ताभिमानी देव भक्ताभिमानी असं म्हटलेलं आहे. त्याचा अभिमान आहे त्या भक्तांचा, भगवंताला अभिमान आहे. त्यामुळे आपण सुद्धा जेव्हा हे स्मरण करायला लागतो तेव्हा भगवंत आपली काळजी घेतो. तेव्हा काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तो सगळं आपल्याला देत असतो, ऐश्वर्य देत असतो. आपल्याला ते कळत नाही आणि आम्ही त्यातल्या त्रुटीच बघत जातो. अजून भगवंतानी मला हे दिलं नाही, भगवंतानी मला ते दिलं नाही. पण त्या त्रुटी बघण्यापेक्षा त्यांनी काय दिलंय हे बघा. धडधाकट शरीर हे साधन दिलंय ना, आणखीन काय पाहिजे, नाही का? तर हे जसं त्यांनी भक्ती मार्गाचं सांगितलं, नरसिंह रूप घेऊन तो आलेला आहे भक्तांच्यासाठी, त्याप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे की उद्धव, त्याचंही पुन्हा त्यांनी नाव घेतलेलं आहे इथे, उद्धवा लाभला कृष्णदाता. आता हा कृष्णाचा संदेश घेऊन उद्धव आलेला आहे गोकुळामध्ये. ज्ञानी मार्ग त्याचा आहे, ज्ञान पूर्ण भक्ती करणारा आहे, इतर गोष्टींवरती विश्वास ठेवणारा नाहीये. पण ज्ञानाला सुद्धा भक्तीचा ओलावा लागतो हे त्याला कळण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला म्हणजे उद्धवाला गोकुळात पाठवला निरोप घेऊन. अरे त्या गोपींना एकदा सांग, मी काही आता येणार वगैरे नाही तिकडे. सांगतो की म्हणला, त्यात काय एवढं आहे. तेव्हा त्यांना कळलं की आता मी जर गोपींकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आता तुमचा श्रीकृष्ण काही इथे येणार नाहीये, तुमचा हा गोपाल काही तुमच्याकडे येणार नाहीये, त्यांना किती वाईट वाटेल ना की आता हे सगुण दर्शन नाही, अमकं नाही तमकं नाही, त्या रडायला लागतील वगैरे अशी काहीतरी कल्पना त्यांनी केलेली असते. आणि तो कृष्णाचा संदेश घेऊन गोपाळ त्या गोपालांच्या समवेत ज्या सगळ्या गोपी असतात त्यांच्यापर्यंत जातो. त्या गोपींची तो भक्ती म्हणतो, बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की ही भक्ती तितकीच महत्वाची आहे. कारण तो जेव्हा सांगतो की आता हा श्रीकृष्ण येणार नाही, तेव्हा त्याला उलटच विचारतात, अरे तू काही काय बोलतोस? मग काही नाही, हा त्याचा संदेश मी घेऊन आलोय. अरे तू काहीही बोलतोय, तो आमच्या हृदयातनं अजून बाहेरच गेला नाहीये, तर तो आत यायचा प्रश्नच नाहीये. तो आमच्या आतच आहे, तो कुठं बाहेर गेलाच नाहीये. ही भक्ती आहे. त्यामुळे तो बाहेरचा श्रीकृष्ण कोणता आहे वगैरे ते तू काय सांगतोय ना ते आम्हाला माहिती नाही. कारण तो आमच्या बरोबर खेळतो, आमच्या बरोबर राहतो, आमच्या बरोबर गोपाळ खाला खातो, हे सगळं तो आत बसून करतोय. हा भाव आहे. हा जेव्हा एक रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, हा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा जीव शिवापर्यंत पोचतो आणि एक तत्व होतो. ही नामामृताची गोडी जी आहे ती फक्त वैष्णवांना लाभलेली आहे. कारण हे वैष्णव जे आहेत ते त्या भक्ती प्रेमाने युक्त असं नामस्मरण करत असतात. त्यामुळे हे नामाची भक्ती करणारे हे वैष्णव जे आहेत त्यांना हे लाभलेलं आहे. आपणही वैष्णव आहोत. जेव्हा आपल्याला नामाची भक्ती निर्माण होईल तेव्हा आम्ही वैष्णवच होतो. म्हणजे इथे निष्काम म्हणजे भक्ती पाहिजे. कारण हे समजून उमजून करणारा जो आहे ना तो सर्वत्र दुर्लभ आहे असं म्हटलेलं आहे बरं का. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. नाम सुलभ आहे खरं म्हणजे, पण सुलभ असलं तरी ते दुर्लभ का झालेलं आहे? ते दुर्लभ झालेलं आहे त्याचं कारण आपल्याला त्यातली सुलभताच कळली नाही. ते दुर्लभ झालेलं आहे कारण आम्ही ते अहंकाराने घ्यायला जातो. ते दुर्लभ झालेलं आहे. म्हणजे सर्वत्र दुर्लभ. नाम दुर्लभ नाहीये, हो नाम आहे सुलभ. पण ते दुर्लभ आम्ही केलेलं आहे आणि ते दुर्लभ न होता सुलभ कसं घ्यायचं हे विरळा जाणे. म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे समजून उमजून नाम घेणारा जो आहे तो विरळा असतो. सामान्य मनुष्य आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून नामस्मरण करत असतो. त्याच्यामध्ये कामयुक्त भक्ती असते आणि निष्कामपणे नाम घेणं
हे महत्वाचं असतं. म्हणून गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात, अहो मी केशर कस्तुरी घेऊन बसलो इथे विकायला. केशर कस्तुरी म्हणजे नामस्मरण कसं करावं, हे निष्काम कर्मयोगाने कसं करावं हे सांगायला मी इथे बसलोय. केशर कस्तुरी फार दुर्लभ आहे. त्यामुळे ते घेऊन मी इथे बसलोय. पण जे गिऱ्हाईक येतंय ना, ते सगळं हिंगमेऱ्याचं येतंय. म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे संसारातलं, असं म्हणणार आहे. त्यांना काय द्यायचं? पण म्हणे त्यांनाही ते मी देतो, कारण मी इथे धंदाच करायला बसलोय रामनामाचा. हळूहळू त्यांना याची ओढ लागेल आणि त्यांना केशर कस्तुरी काय आहे ते कळेल. म्हणजे निष्काम भावनेने कसं भक्तिप्रेम वाढवायचं ते त्यांना कळेल. म्हणून इथे कुठलीही फलेच्छा न करता नामस्मरण भक्तियुक्त, श्रद्धायुक्त आणि अहंकाराचं विसर्जन करून निष्काम भावनेने घ्यायचं असतं. म्हणून इथे ज्ञानदेव आपल्याला सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे न्याय पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप, एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधीजे, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणजे एकदा भगवंत आकळला की आपल्या मनामध्ये बदल होतो, वासना क्षीण होतात. जीव शिव ह्या ऐक्य मार्गावरून आपला अहंकार कमी करून आपण जायला लागतो आणि अहमची संकुचित भावना आपली व्यापक होऊन जाते. ज्या वेळेला वृत्ती व्यापक होते तेव्हा मी नाही आम्ही असं येतं त्याच्यामध्ये आणि मग निस्वार्थ भावना निर्माण होते. आणि जेवढं व्यापक तेवढं सूक्ष्म या न्यायाप्रमाणे भगवंताचं सूक्ष्म ज्ञान, एकाग्र ज्ञान आम्हाला प्राप्त होतं आणि भगवंताचं दर्शन होतं. आणि ते नाम घेता घेता ते सर्व शरीरभर पसरतं. नाम आणि नामी एकरूप होतात. नाम शिवरूप आहे आणि नामी म्हणजे जो नाम घेणारा आहे तो जीवरूप आहे. ही योगिया साधली जीवन कळा. हे एकरूपत्व, हा योग युंजन, हे एकत्र येणं, हा अध्यात्म मार्ग इथे आपल्याला सांगितलाय. हा मनोलय सांगितलेला आहे. म्हणजे हा मनोलय होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तो एक प्रकारचा योग आहे आणि तो कसा आहे तेही पुढे सांगितलेलं आहे आपल्याला. वैष्णव म्हणजे काय आणि मनोलय म्हणजे काय ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. अभंग 9 त्याच्यामध्ये तर हरी नामरूपी अमृताची गोडी जी आहे ती वैष्णवांना मिळालेली आहे. विषय सुखाची गोडी लागते त्यावेळेला त्याचा वीट येतो. अमृत सुद्धा प्राशन करून करून देवांना सुद्धा वीट येतो असं म्हटलं जातं. तक्रम शक्रस्त दुर्लभात. अहो त्याला ताक सुद्धा प्यायला मिळत नाही, अमृतच प्यायला मिळतं. ताकातली तृप्ती त्याला काय कळणार, असा आपला एक गमतीचा भाग आहे. पण या हरिनामामृताचा वीट कधीच येत नाही, त्याची अवीट गोडी आहे. आणि भगवंताला प्रेमाचा विषय बनवून जे प्रेम करतात त्याच्यावर, म्हणजे भगवंतच माय बाप बहीण भाऊ अशा पद्धतीने जे करतात त्यात ते सगळं प्रेम त्याच्याकडे वळवतात, संसारातलं प्रेम त्याच्याकडे वळवतात, सगळे विषय त्याच्याकडे वळवतात, त्यांना वैष्णव असं म्हणतात. आणि म्हणून त्यांनी पुढच्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. आता
मागच्या अभंगामध्ये ज्ञानमार्ग किती कठीण आहे आणि नामसाधन किती सोपं आहे हेच सांगितलं. ज्ञानमार्ग काय आहे, अवघड आहे म्हणून आम्ही ते करत नाही, आणि नाम सोपं आहे केव्हाही घेऊ काही फरक पडत नाही म्हणून तेही आम्ही करत नाही, असं आम्ही काहीच करत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. पण आता ज्ञानेश्वर माऊली या नामस्मरणाचं महत्व पटवून देतात. जो भगवंत नामाशिवाय, प्रेमाशिवाय, भक्ती प्रेमाच्या ओलाव्याशिवाय जप करतो, माझे इतके जप झालेच पाहिजेत, काय जपाच्या इतक्या माळा झाल्याच पाहिजेत, 108 माळा आज मी करणारच आहे, मग भराभर भराभर भराभर, त्याच्यात प्रेम नाही काही नाही, इकडे एकीकडे काहीतरी राग रंग चाललाय, हाताने हातवारे करतोय, काहीतरी दुसऱ्याला करायला सांगतोय आणि 108 माळा, काही उपयोग नाही. भक्ती प्रेम युक्त एक माळ केली तरी चालेल, ती शून्यापर्यंत नेऊन पोहोचवते आणि त्या अष्टधा प्रकृती सहित असलेल्या शिवाचं दर्शन घेते. त्या 108 माळा होता, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे, हा विष्णू नाम जपाचं महत्व इथं सांगितलंय. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. हा विष्णू विण जप म्हणजे त्याचं जप तो करतोय, ते जप संख्या त्याची वाढतीये, पण रामकृष्ण मन नाही ज्याचे, पण मन मात्र तिथे नाही. म्हणून मगाशी सांगताना मनोमार्ग गती हे महत्वाचं आहे. संतांच्या संगती आणि मनोमार्ग गती, मग पुढे येणार आहे. आता इथे विष्णू त्यांनी म्हटलेलं असलं, विष्णू विणे जप म्हणजे विष्णू शिवाय जप करणं, विष्णू ही भावना मनामध्ये न धरता जप करणं. विष्णू हे फक्त एक काय म्हणायचं त्याला, द्योतक आहे. विष्णूचं म्हणजे राम कृष्ण हे त्याचे सगळे अवतार आले, अन्य देवता आहेत वेगवेगळ्या, ते सगळे देव त्याच्यामध्ये आले. एक काहीतरी नाव त्यांनी आपलं पुढे घेतलेलं आहे. विष्णू विणे जप व्यर्थ, विष्णू शिवाय दुसऱ्या कोणाचा जप व्यर्थ आहे असा त्याचा अर्थ करायचा नाही. कोणत्याही देवाचं नाव घ्या, मग शिवनामाचा जप करू नये असं नाही म्हटलेलं ना. आता हरिहर ऐक्याच्या ऐवजी ते हरिहर द्वैत सुरू होईल नाही का, भेद सुरू होईल, हरिहर द्वैत म्हणण्यापेक्षा हरिहर भेद सुरुवात होईल. पण वारकरी संप्रदाय किंवा माऊलींचा हरिपाठ म्हणणारे कधीही हरिहरामध्ये भेद मानत नाही. त्या पंढरीच्या पांडुरंगामध्ये त्याचं एकत्व त्यांना दिसतं, म्हणून ते हरीचंही रूप आहे आणि हराचंही रूप आहे. कारण ते हरीचं म्हणजे श्रीकृष्णाचं बालरूप आहे विठ्ठल म्हणजे, आणि त्याच्या डोक्यावरती जो टोप आहे ना, जर मूर्ती विठ्ठलाची पाहिली तर तो टोप शंकराच्या पिंडीच्या आकाराचा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, विठोने शिरी वाहिला देवराणा, ती शंकराची पिंडी वरती आहे. हे हरी आणि हर यांचं ऐक्य आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये मिळतं. त्यामुळे हा वारकरी संप्रदाय किंवा हे वैष्णवजन जे आहेत ते हरिहरामध्ये भेद मानत नाहीत. म्हणजे विष्णूचं जप करा याचा अर्थ शिवनामाचा करू नका असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. तर योग्य त्या देवाचा, तुम्हाला जो पाहिजे त्या देवाचा मनापासून जप करा, त्याच्यामध्ये भक्ती प्रेम असू दे. हरिहरा भेद करू नये वाद, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. विष्णू शिवाय दुसरे कोणाचं नाम घ्यायचं नाही असं संकुचित अर्थ नाहीये. तर या अवतार, हा विष्णूचे अनेक अवतार झालेले आहेत ते घ्या, अन्य देवता वेगवेगळ्या आहेत, हे सगळे जे आहेत ना ते त्याचे असिस्टंटच आहेत. त्यामुळे ते तुम्हाला बरोबर भक्ती मार्गाला नेतात आणि तिथून ते त्यांच्या मूळ जे स्थान आहे विष्णूचं तिथपर्यंत घेऊन जातात. कुठल्याही देवतेचं तुम्ही भक्ती करा, त्यांच्या मार्फत मिळणारं फळ हे प्रत्यक्ष भगवंतच देत असतो असं म्हटलं जातं. पण इथे जो निषेध केलेला आहे तो काम्य जपाचा निषेध केलेला आहे. ज्या वेळेला ज्या देवतेचं तुम्ही जप करत असता, ज्या देवतेचा जप करत असता, तो निष्काम करा हे सांगणं महत्वाचं आहे. काम्यासाठी करू नका, कामना असं पूर्ण होण्यासाठी करू नका, आपोआपच तेवढं तुमचं पुण्य कमी होत जातं बरं का. तर काम्य जपाचा इथे निषेध केलेला आहे. म्हणजे काहीतरी मागणं आणि ते मागण्यासाठी फळप्राप्तीसाठी नामस्मरण करू नये. आम्ही कोणीतरी सांगतं की अमक्या अमका जप केला की ही फलप्राप्ती होईल आणि ती फलप्राप्ती आम्ही करतो. किंवा व्यवहारात सुद्धा आम्हालाच कोणी जर सांगितलं की तो अमका अमकी गोष्ट प्रपंचातली हवे ना, ते काय अळणी चतुर्थ्या करा, म्हणजे ते मीठ न खाता वगैरे,
आम्ही लगेच ते करतो, लगेच गणपतीला जातो, सगळं करतो. पण ते केल्यानंतर पुन्हा मात्र आम्ही म्हणतो की ते काही फळ काही मिळालंच नाही हो. फळ काही मिळालं नाही. हो का? नाही, नाही, शनी पावतो. मग आम्ही लगेच ते देवताच बदलतो आणि शनीकडे जातो. हे चुकीचं आहे, कारण आम्ही काम्य कर्म करत असतो. त्यात भाव नसतो. ह्यानी तू नाम घे, त्या ह्यानी आम्हाला तू काहीतरी दे. आधी म्हणे मला देव, मग म्हणेन तुला देव, असं ते म्हटलेलं आहे. त्यामुळे आम्हाला नेहमी पावणारा देव हवा असतो. पण तसं नाहीये. हे हरिनाम जे घ्यायचं आहे ते निष्काम जप, त्याला महत्व आहे. म्हणजे बघा आता पुढची, मनोमार्गाने जायचंय, हरिमार्गाने जायचंय, सज्जनांच्या संगतीत राहिलं की निष्काम कर्मयोग येतोच पुढे आपला. त्यामुळे आपल्याला काही हवंय असं वाटत नाही. मी जप घेते तर माझ्या आनंदासाठी घेते, एवढंच फक्त आमच्या मनामध्ये राहतं. पण राम, दत्त, शिव, गणेश, कोणतीही देवता असू दे, मनापासून जप करणं हे श्रेष्ठत्व आहे. त्यात कामना नको, निरपेक्ष नाम घ्यावं. उपनिषदांमध्ये सुद्धा आम्ही उपनिषद वाचली, भागवत वाचलं, गीता वाचली, ज्ञान मिळवलं. अहो नाही नाही, ज्ञानाच्या डोंगरावर जाऊन उभं राहिलो, अनुभूती कशाची घेतली? काहीच नाही. अहो मिळणारच नाही. त्याच्यात प्रेमाचा ओलावा नाही, त्याच्यात भक्ती नाही. सगळं काही शाब्दिक ज्ञान झालेलं आहे, पुस्तकी ज्ञान झालेलं आहे. भक्ती नसेल तर भगवंताचं अंतःकरण जे आहे त्याच्यात आपल्याला स्थान मिळत नाही. भगवंताच्या अंतःकरणात आपल्याला स्थान मिळत नाही. आधी भगवंताला आपल्या अंतःकरणात यावं लागतं आणि मग त्याच्या अंतःकरणात आपल्याला जावं लागतं. तो भक्तिभाव असावा लागतो. अन्यथा मिळवलेलं ज्ञान सुद्धा शून्यच असतं. पण भक्ती मार्गाने त्या शून्याला ओलांडून पलीकडे जाता येतं आणि त्याची संगत धरता येते. ते अद्वैत तत्व आपल्याला कळतं, अद्वैताच्या वाटा कळतात. पण जो उपजला आणि हे काही करत नाही तो करंटा नाही तर काय म्हणायचं, नाही का? त्यामुळे भक्तिभाव नसला तर काही उपयोगाचं नाही. हे सातत्याने ते आपल्या मनावरती बिंबवत आहेत. शंकराचार्य सुद्धा त्यांच्या भज गोविंदम स्तोत्रामध्ये म्हणतात, संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुक्रुम करणे. डुक्रुम करणे म्हणजे धातू पाठ करणं, सूत्र पाठ करणं, ते बरोबर उच्चार येतोय की नाही माझा हे बघणं. हे सोडून दे ना. वृद्ध माणसाला आता दात पडल्यानंतर तेही शक्य नसतं उच्चार बरोबर करणं. दातांची ट्रीटमेंट चालू झाली की तेही होत नाही आपल्याला उच्चार करणं. सोडून दे. भाव महत्वाचा आहे. मग भज गोविंदम भज गोविंदम. अरे तू भजन कर ना त्याचं. मग तू शिव शिव म्हणायच्या ऐवजी शव शव झालं तरी हरकत नाही, कारण त्याला कळतंय की तुझे दात तुला दगा देत आहेत, कारण तो आतमध्ये बसलाय, त्याला कळतंय ना. म्हणून ही सूत्रवित्र किंवा ते उच्चार माझा कसा होतोय याचा अर्थ उच्चार चांगला करूच नये असं नाही. चुकून माकून जर उच्चार चुकला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. भाव महत्वाचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार मार्गक्रमणा करत असतो. त्या भगवंताला जोडणं म्हणजे योग आहे. मग तो कोणत्याही मार्गावरनं जाऊ दे, बसने जाऊ दे, बैलगाडीने जाऊ दे, नाही तर हेलिकॉप्टरने, विमानाने, कुठनंही जाऊ दे, पण त्या सगळ्यामध्ये भक्ती आवश्यक आहे. आमचं भक्ती कमी पडते म्हणून सगळा प्रश्न निर्माण होतो. आमच्या इकडे एक अशी म्हण आहे की देव देव्हाऱ्यात आणि चित्त खेटरात. चित्त खेटरात, खेटर म्हणजे चपला. आम्ही देवाच्या देवाऱ्यात जातो, नमस्कार करायला जातो. अहो नाही, पण काय काल परवाच 1500ची 1800ची चप्पल घेतली हो, ते नेमकंच कोणीतरी घेऊन जायचं. हे विचार अंतर्मनामध्ये असतात. म्हणजे हे विचार आमच्या मनामध्ये असतात. त्या भगवंतापेक्षा त्या खेटरामध्ये लक्ष जास्त असतं. देव देव्हाऱ्यात आणि चित्त आमचं कुठे? खेटरात. त्याचा उपयोग नाही. भावे विण भक्ती उपयोगाची नाही. म्हणून रामकृष्ण मन नाही, ज्याचं मनच नाहीये तो उपजोनी करंट आहेच. त्याला द्वैताच्या वाटा कशा कळणार? आपण काय पाहिलं होतं, संतांच्या संगतीने जायचंय, भक्ती मार्गाने जायचंय, अद्वैताची वाट सापडते. बरोबर त्याच्या विरुद्ध याच्यामध्ये सांगितलंय की ज्याच्यामध्ये भक्ती नाही त्याला ती वाट सापडणारच नाही. अद्वैत याचा सोपा अर्थ जर म्हणायचं झालं म्हणजे शास्त्रदृष्ट्या अद्वय, अद्वैत वगैरे हे सगळं अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे. काय फरक आहे वगैरे हे सगळं अमृतानुभवामध्ये आहे. पण
आत्ता आपल्याला हरिपाठ सोप्या मार्गाने जायचंय. त्यामुळे इथं चराचरामध्ये एकच तत्व भरलेलं आहे, एकच भगवंत भरलेला आहे, त्याचीही विविध रूपं आहेत. हे म्हणजे आपल्याला अद्वय किंवा अद्वैत असं म्हणता येईल. पण हा मार्गच त्याला माहिती नाहीये. चराचरामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हेच ज्याला कळत नाहीये आणि जे त्याला माहिती करूनच घ्यायची आहे, तर त्याच्यासारखा करंटा तोच, त्याच्यासारखा भाग्यहीन तोच, दैव हत तोच. मग रामकृष्णाच्या घरी आपल्याला जायचंय. रामकृष्णांच्या घरी आपल्याला जायचं म्हणजे रामाच्या घरी, कृष्णाच्या घरी, त्या अंतिम गंतव्य स्थान जिथून आपल्याला कोणीही बाहेर लोटणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला जायचं असेल, त्याच्या पेठेमध्ये जायचं असेल. रामकृष्णी पैठे, पेठा कैसा होय, तो कसा जाणार त्या वाटेवरनं? त्याला हे काही कळलंच नाही, तर तो कसा जाणार? म्हणजे जनाबाई सारखं आम्हाला व्हायला पाहिजे. देव खाते देव पिते देवावरी मी निजते, उठता बसता खाता पिता धंदा करता सतत नामस्मरण. तो देवच खाते देवच पिते म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलंच आहे. तोच तर मी खाते, देवावरी मी निजते. जे काही आहे ते चराचरामधलं, धरणी माता ही देवाचं स्वरूप आहे. अशा पद्धतीने तो विचार मांडला जातो. तो संतांच्या संगतीमध्ये असतो. पण हा जर त्या वाटेलाच गेला नाही, तर त्याला या पेठेमध्ये कसं जाता येईल? आपण पेठा, पैठा हा शब्द वापरलेला आहे इथे त्यांनी. आता ह्या भक्ती मार्गावरून जाताना आम्हाला त्या पैठा, त्या तिकडे जायचंय आपल्याला. त्या गल्लीमध्ये शिरायचंय, रामकृष्णांच्या गल्लीमध्ये, रामाच्या गल्लीमध्ये, कृष्णाच्या गल्लीमध्ये, विठ्ठलाच्या गल्लीमध्ये, म्हणजे त्या भगवंताच्या गल्लीमध्ये आम्हाला जायचंय. आता कबीर सुद्धा आपल्याला सांगतात, प्रेम की गली अति साकरी. अहो, ही प्रेमपूर्ण भक्तीने जाण्याची गल्ली इतकी बारीक आहे, तिथे दोनच समा आहे, एक तोच किंवा मीच. तर मी जायचं म्हटलं तर तो येणार नाही, तो त्याला धरून चालायचं म्हटलं तर मला जाता येणार नाही. मला जाता येणार नाही म्हणजे माझा अहंकार बाजूला ठेवायला लागेल, मीपणा बाजूला ठेवायला लागेल आणि मग जावं लागेल एक तू एक तू एक तू विठ्ठला म्हटलं तर तिथपर्यंत जाता येईल. मज विण तू मज दे रे राम, चौपदीमध्ये म्हटलेलं आहे. मी नाही तूच, हे म्हणायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्याच्या घरी जाता येईल, त्या पेठेमध्ये शिरता येईल. आपण म्हणतो ना भवानी पेठ, सदाशिव पेठ, म्हणजे काय, ती गल्ली किंवा तो तिकडचा जो भाग आहे त्याला ते म्हटलं जातं. त्या भागात आम्हाला शिरता येईल. आणि एकदा का त्या भागामध्ये शिरलं की मग द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसेनी कीर्तन घडेन, आम्ही हे उलट सांगितलेलं आहे प्रत्येक वेळी. मग असं ज्याला द्वैताची झाडणीच करता येत नाही, ज्याला त्या गल्लीमध्ये शिरता येत नाही, एक तत्व समजताच येत नाही, तो कसं कीर्तन करणार? आणि तो कीर्तन म्हणजे गुणवर्णन कसं करणार भगवंताचं? कारण तो म्हणणार भगवंत वेगळा आणि मी वेगळा. हे जर आहे, द्वैत तिथे आहे, तर तो कसं काय करणार? त्याला ते कीर्तनही करणं शक्य नाही, असं त्यांनी सांगितलंय. म्हणून देहबुद्धीची झाडणी केली पाहिजे, त्याग केला पाहिजे, त्याचा नाश केला पाहिजे, मग ज्ञान प्राप्त होईल. आणि मग सद्गुरूंचा परिसस्पर्श होतो. हा सद्गुरूंचा परिसस्पर्श होण्यासाठी परिसस्पर्श म्हणजे लोखंडाला परिसाचा हा हे स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अहो, पण लोखंडावर जर गंज असेल तर सुवर्ण होत नाही. हा गंज आधी साफ करावा लागतो, अहम ममतेचा. हा गंज साफ केला तर मग परिसस्पर्श सद्गुरूचा होतो आणि ते लोखंड शुद्ध होतं, म्हणजे चित्त शुद्धी होते. आणि मग चित्त शुद्धी झाल्यावर त्याचा ध्यास घ्यायचाय, ते ध्यान लागतं. स्वरूपाचं ध्यान करण्यासाठी सगुणाचा आधार आधी घ्यावा लागतो आणि मग निर्गुणाकडे जावं लागतं. सामान्य माणसाला सगुण भक्ती महत्वाची आहे आणि त्या सगुणाचा ध्यास घेतला की आपोआपच नामपाठ मौन, मौन कुणाचं? प्रपंचाचं. नामपाठाचं मौन नाही की मौनात नाम करायचं, हे बरोबर आहे, पण नामपाठ मौन प्रपंचाचे, प्रपंचाचं मौन निर्माण होतं, प्रपंचाचं तोंडच बंद होतं. एकदा का नामाचा ध्यास घेतला, त्याचा ध्यास घेतला, इथे ध्यान म्हणजे ध्यान धारणा अष्टांग योगातलं नाही, योग याग विधी तेणे नव्हे सिद्धी, हे त्यांनी सांगितलेलंच आहे.
पण इथे जो ध्यास घ्यायचा आहे, जे ध्यान करायचंय, जे मनन चिंतन करायचंय, ते त्या नामाचं करायचंय आणि नाम आणि नामी एकरूप होणार आहे. त्यामुळे हरिमुखे म्हणा जे आहे ते त्याच्यासाठी आहे. तो ध्यास घेतल्यानंतर मग आपोआपच त्या प्रपंचाचं मौन होतं. म्हणजे प्रपंचाचं मुसक्या बांधल्या जातात. प्रपंच पूर्णपणे बांधून टाकला जातो. म्हणजे तो नेटका केला जातो. प्रपंच करता नेटका, नेटका करता फिका होत जातो. कर्तव्य कर्म केली जातात. म्हणून पहिल्यांदा जे सांगितलं होतं की गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच हा दाई सारखा करावा. बस तो एक विश्वस्त म्हणून करावा. आणि नाम जे आहे ते आईसारखं प्रेममय रीतीने घ्यावं. प्रेम भक्तियुक्त घ्यावं. मुखात नाम, मनात नाम, संबंध देहामध्ये नाम. म्हणजे सतत जर नामस्मरण जर तिथे आलं, निर्माण झालं, त्याच्याच अनुसंधानात राहून कार्य केलं तर ते निष्काम योगानेच केलं जातं. मग त्या प्रपंचाला आपल्या आतमध्ये बिऱ्हाड मांडताच येत नाही. कारण आतमध्ये त्या प्रपंचाचं मौनच असतं. त्याला बिऱ्हाड बांधता येत नाही. म्हणजे आम्ही जो प्रपंच करतो तो बाह्यकारी करतो, पण अंतरंगामध्ये त्याचं अनुसंधान असतं. ही जी मांडणी आहे ती फक्त त्याचा ध्यास घेतल्यावर होते. आणि त्याचा ध्यासच जो घेत नाही तो ऐक्याला कसा पावेल, तो त्या स्वरूपाला कसा जाईल. म्हणजे बरोबर त्याच्या अज्ञानाने, इथे जो पुढचा अर्थ दिलेला आहे, अज्ञानाने अहमनी द्वैताची उत्पत्ती होते. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला जे ज्ञानाने जायचे ते ज्ञानच आम्हाला प्राप्त होत नाही. जे गुरु कृपेने होतं, परिस्पर्शाने होतं, तेच आम्हाला होत नाही. म्हणून आधी आपल्याला भक्ती रसपूर्ण नाम घेतलं पाहिजे की आपोआपच अद्वैताची वाट सापडेल. आणि अद्वैताच्या वाटेमधनं आम्हाला सद्गुरू सांगतील ती जी वाट दिसते ना, ती जी अगदी बारीक चिंचोळी वाट आहे ना, एकाग्र वृत्तीने तिकडून जा, ती त्या भगवंताची वाट आहे. आणि मग तिथे सद्गुरू आपल्या हात धरून आपल्याला पुढे नेतो तिथे सुद्धा. आणि मग तो आम्हाला म्हणतो आता मात्र आज जे जायचंय ना, तो जो भगवंत अंतर्यामी बसलेला आहे ना, ते जे जीव शिव ऐके तो अनुभव मात्र तुझा तुलाच घ्यायचा आहे. हा अनुभव घेण्यापर्यंत सद्गुरू आपला हात धरू शकतो. पण त्यासाठी हे सगुण ध्यान, मग हळूहळू प्रपंचाचं मौन, आणि मग हळूहळू त्यातनं बाहेर पडून संसार फिका करत जाणं आणि त्या परब्रह्माचं ऐक्य करून घेणं, हा सगळा जो प्रवास आहे तो आपल्याला इथे या हरिपाठाच्या या 2 श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. तोही तितकाच महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे या 9व्या अभंगामध्ये, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. ज्याला भक्ती नाही त्याचं ज्ञानही उपयोगाचं नाही. रामकृष्णी मन नाही ज्याचे, तो मनोमार्गाच्या गतीवरून जातच नाहीये. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, त्यालाही अद्वैताची वाट सापडणारच नाही. रामकृष्णी पैठा कैसा होय, ती मोठी वाटच त्याला सापडली नाही तर चिंचोळ्या मार्गातनं जाणं त्याला शक्य नाही. कोणाला? ज्याच्यामध्ये भक्ती प्रेम नाही तो. ज्याला भक्तियुक्त प्रेम आहे त्याला वैष्णव म्हटलेलं आहे. आणि हे वैष्णव होणं, भक्तियुक्त प्रेम म्हणजे निष्काम प्रेम जे आहे त्याला भक्तियुक्त प्रेम म्हटलेलं आहे. आणि ते असणं जास्त महत्वाचं आहे. ती गोडी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच त्या मार्गावरनं आम्हाला चालता येईल. आणि हे चालणं महत्वाचं आहे. म्हणून विषय सुखाकडे धाव घेणारं मन ज्या वेळेला क्षीण होते ते स्थिर होते. तर स्थिर होऊन, म्हणजे बघा विषय सुख नको आता त्याचं सुद्धा नको नको वाटायला लागतं आणि ते स्थिर होतं. चांगल्या अर्थाने म्हणते, ते उपभोगता येत नाही म्हणून नको म्हणायचं नाही. उपभोगता येते पण तरी मला नकोय, अशी जेव्हा अवस्था स्थिर होते तेव्हा आत्मस्वरूपाची जी मार्ग आहे, मनोमार्ग आहे, त्याची गती सुरुवात होते. आणि ती संत संगतीमध्ये आल्यानंतर त्या मनाचा लय होतो, म्हणजे मनोलय होतो. हा मनोलय होणं म्हणजे मनाचं अमन होणं. आणि हे अमन होणं, काही अमन म्हणतात, हा मनोलय
हाही एक भाग वारकरी संप्रदायामध्ये आहे, की त्याच्याच चिंतनामध्ये रमून गेलं, एकरूप झालं की दुसरं काही दिसतच नाही. तो मनोलय, हा मनोलय अतिशय महत्वाचा आहे. तो होणं महत्वाचं आहे. मग आपल्याला त्या रामकृष्णी पैठा कैसा होयाच्या ऐवजी आपल्याला त्याची वाट मिळायला लागते. द्वैताची झाडणी, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, मौन प्रपंचाचे करायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ते एकदा आपल्या मनामध्ये सुरू झालं की सतत कीर्तन, सततं कीर्तयंतो मान, सतत त्याच गुणवर्णन आम्ही गायला सुरुवात करतो आणि त्याच्यातच रममाण होतो. असं या 2 अभंगामध्ये आपल्याला साधनेची वाटचाल सांगितलेली आहे. आपण इथेच थांबू, बाकी पुढच्या वेळी बघू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं. आपल्याकडे एक प्रश्न आहे. अभय, मी तुम्हाला अनम्यूट करते, तुम्ही विचारताय का? Can you hear me? हो. Oh, Sandhyatai, thank you. Your sermons are really beautiful, really wonderful. पण मला एक प्रश्न आहे की अद्वैत म्हणजे अद्वैत फिलॉसॉफी इज लिटल डिफरंट. कारण म्हणतात ना की इट इज द होल, व्हॉट यू सी इज नॉट रिअल, दिस इज नॉट रिअल वर्ल्ड, इट इज ऑल अनरिअल. तर द्वैत म्हणजे काय? द्वैत जे आता आपल्याला दिसतंय त्याला द्वैत म्हणतात. मी तू हा जो भाव आहे तो द्वैत आहे. द्वैतामध्ये आम्ही जन्म घेतो, ते दुपट्याचं उदाहरण मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं. त्यामुळे आमच्यामध्ये कायम द्वैत असतं जोपर्यंत आम्ही हरिमुखे म्हणा किंवा आपल्याला जो नामभक्तीचा मार्ग दाखवलेला आहे तिथे सद्गुरूंची भेट होऊन पुढचा प्रवास करत नाही तोपर्यंत द्वैत आहे. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर अहम ब्रह्मास्मी हा गुरु, तत्वमसी हा जो गुरु उपदेश केला जातो, सद्गुरू आपल्याला सांगतात तो तूच आहेस. आम्हाला पटतं, कारण आमचं तेवढं ज्ञानाची पातळी वरती गेलेली असते, भक्तीचा ओलावा त्याला लागलेला असतो आणि आम्हाला हा अनुभव यायला लागतो की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे. पण अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा द्वैतच आहे. म्हणजे द्वैत कुठपर्यंत आहे ते बघा. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा द्वैत आहे, कारण त्याच्यात अहम आहे आणि अस्मी आहे. जिथे एक तू विठ्ठला, म्हणजे तू नाही, सोहम हंसा हे जे आहे ते सहा अहम हे जे आम्ही म्हणत असतो, अहम सहा आणि अहम सहा नाही, सहा अहम, मी तोच आहे. आता त्याच्यात सुद्धा मी येतोच, कारण ते आपल्याला बोली भाषेमध्ये आहे. पण ज्या वेळेला आपला अहम ही भावना सुद्धा गळून पडते, त्यावेळेला आपल्याला द्वैत जातं आणि अद्वैत निर्माण होतं. आपण त्याच्याशी एकरूप होतो. त्याच्याशी एकरूप झाल्यावर माझा मी राहतच नाही. त्यामुळे जो अद्वैतापर्यंत पोहोचतो तो त्याचा अनुभव घेतो, पण तो दुसऱ्याला सांगू शकत नाही. त्याला तो अनुभव सांगायचा असेल तर त्याला पुन्हा द्वैतातच यावं लागतं. असा हा सगळा उलगडा आपल्याला अमृतानुभवामध्ये त्यांनी दृष्टांत देऊन केलेला आहे. तिथे आपल्याला नक्कीच मिळेल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर हे द्वैत आहे, ते अद्वैत आहे आणि अद्वय. ह्या अद्वय आणि अद्वैत याच्यात खूप फरक आहे असं नाही. सांगण्याची दृष्टी किंवा सांगण्याची पद्धत किंवा बघण्याची दृष्टी याच्यात फरक आहे. आपण काय म्हणू, अद्वैत तत्वज्ञान हे शंकराचार्यांचं तत्वज्ञान आहे आणि अद्वय तत्वज्ञान म्हणजे चिद्विलास ज्याला आपण म्हटलं जातं, ते ज्ञानदेव माऊलींनी म्हणताना सुद्धा असं म्हटलेलं आहे की जे मोठे लोक आहेत त्यांचा काय ती ओवी आता डोक्यात येत नाही, पण वाट पुसतू म्हणजे त्यांचा सगळा जो मार्ग आहे त्याने जो दाखवलेला आहे, शंकराचार्यांनी मार्ग दाखवलेला आहे, त्याचा योग्य तो मान राखून मी थोडी वेगळी कल्पना मांडतोय जी लोकांना शक्य आहे, पटणं शक्य आहे.
म्हणजे त्यांचा योग्य तो मान म्हणजे अद्वैत तत्वज्ञानच वारकऱ्यांचं आहे, अद्वैत तत्वज्ञानच ज्ञानदेवांचं आहे, पण मांडणी त्याची वेगळी केलेली आहे. कारण आम्हाला लाटा वेगळ्या दिसतात आणि समुद्र वेगळा दिसतो, पण आम्हाला ते दोन्ही पाणीच आहे हेही समजतं. आता मी वेगळी आहे आणि तुम्ही वेगळे आहात हे मला कळतंय, नाही का? हे द्वैत आहे. पण अद्वैत केव्हा होईल? जेव्हा तुमच्यातही अंतरात्मा आहे, माझ्यातही अंतरात्मा आहे, तुम्ही आणि मी वेगळे नाही हे कळेल तेव्हा अद्वैत होईल. पण तुमच्यातही तो अंतरात्मा आहे, माझ्यातही तो अंतरात्मा आहे. आपण दिसायला दोन असलो तरी आपण एकच आहोत, ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा अद्वैत निर्माण होईल. म्हणजे ही भावना त्याच्या मागची महत्वाची आहे. अद्वैतामध्ये असं म्हटलेलं आहे की माया नाहीच, सगळं ब्रह्मच आहे. आणि इथे जे अद्वयामध्ये जे आहे ते शक्ती सहित शिव आहे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मांडणीचे फरक आहे. ते आपण डिटेलमध्ये त्यावेळेला बघू. कारण आता त्याचा जेवढा उलगडा करत जाईल तेव्हा तेवढा गोंधळ होण्यापेक्षा त्यांच्या दृष्टांतानुसार आपण जेव्हा जाऊ तेव्हा अद्वय आणि अद्वैत हे आपल्याला निश्चितपणे मांडणीतला फरक काय आहे तो समजेल. मुळातला तत्वज्ञानातला फरक नाही, हे निश्चित आहे. एक ह्याचा क्वेश्चन म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आता आपण अद्वैत म्हणतो आणि ब्रह्मण. तर हा, एक ब्रह्मण आणि मिनिट अद्वैत बहुतेक दे आर सेम. एक एकच मिनिट आहेत ते. भाष्यकारा ते वाट पुसतू अशी जी ज्ञानेश्वरीमध्ये किंवा ह्याच्यात ओवी आहे ना, भाष्यकारा ते वाट हे भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. त्या भाष्यकारा ते वाट पुसतू त्यांच्या मार्गानेच मी जातोय, पण थोडं वेगळं सांगतोय असं ते त्यांनी ओके. ओके, थँक्यू. आणि बोला ना पुढचं. नाही माझं कन्फ्युजन आहे की जिथे आपण खरं म्हणजे ज्याला देव म्हणतो म्हणजे माझ्याप्रमाणे आणि जो म्हणजे युनिव्हर्स मध्ये सगळीकडे पसरलेला आहे कुठेही. म्हणजे आता तुम्ही शंकराचार्यच हे आहे ना त्यांचं षटकम त्यांचं हे सूत्र आहे बघा. आत्मषटक. पण तुम्ही बघितलं तर ही इज एव्हरीवेअर अँड यू आर ऑल्सो एव्हरीवेअर. तुम्ही लेवलला गेला तर इट एक्झिस्ट एव्हरीवेअर टुगेदर. तर मग तुम्ही एका दृष्टीने बघितलं तर हे सगळे संत जे आहेत ते सगळे तुम्हाला तिथे येण्याचा प्रयत्न करतात की त्याची तुम्हाला आठवण करून देत आहेत किंवा म्हणा की ओळख करून देत आहेत की कसे तुम्ही एकत्र आहात तुम्ही. इज दॅट मेकिंग सेन्स? निश्चित आहे, पण मी मगाशी जे सांगितलं तोच तो भाव आहे की जीव हा अल्पज्ञ आहे हे कोणी ठरवलं? आम्हीच ठरवलं. आम्ही आम्हाला सीमित करून घेतलं म्हणून आम्ही ठरवलं की जीव हा अल्पज्ञ आहे आणि तो सर्वज्ञ आहे. का ठरवलं? कारण मी त्याला माझ्यापासून वेगळा मानते म्हणून. पण जर मी म्हटलं की मी ब्रह्मच आहे, पण मी ब्रह्मच आहे हे म्हणायला तेवढी शरीराची, मनाची, विचारांची, आचाराची धारणा असावी लागते. ती जेव्हा येते त्यावेळेला मी सर्वज्ञ आहे. ती कथा आपण अगदी सुरुवातीच्या ह्याच्यात बघितली होती की नाही माझ्या लक्षात नाही. 2 शिष्य ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची नेहमी भांडणं व्हायची आणि त्या शिष्य म्हणा किंवा आपण म्हणू गुरु होते 2. जरा थोडं त्यांना उच्च स्थानावर नेऊया. आणि त्या दोघांमध्ये भांडणं व्हायची ती शिष्य बघायचे. शिष्यांना ती भांडणं वाटायची, पण ती भांडणं नव्हती. ते म्हणायचे तू कुठे चाललायस साधनेला? मी पूर्वेकडे चाललो. मग म्हणे मी पश्चिमेकडे जाणार. असे वाद त्यांचे असायचे. काय बा यांचं पटतच नाही असं लोकांना वाटायचं. पण जेव्हा ते दोघं एकत्र येतात आणि म्हणतात की तुला काय मिळालं रे? तेव्हा तो म्हणतो मला एक कळलं की सगळीकडे मीच भरलेलो आहे. आता सगळीकडे मीच भरलेलो आहे हा तो म्हणतोय आणि दुसरा म्हणतो छे छे मला असं कळलं की सगळीकडे तोच भरलेला आहे, मी सुद्धा तोच आहे. अर्थ काय आहे? दोन्हीचा अर्थ एकच आहे. सगळीकडे तो भरलाय म्हणजे माझ्यासह तो भरलेला आहे. म्हणजे सगळीकडे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत सगळ्या चराचरात तो भरलेला आहे असं तो म्हणतो. आणि हा म्हणतो मीच सर्वत्र भरलेला आहे. मीच म्हणजे कोण? हा माझाच सगळा विस्तार आहे. हा मीच ब्रह्मरूप झालेलो आहे. म्हणजे
हा ब्रह्मच झालेलो आहे, सगळीकडे व्यापलेलो आहे, असं तो सांगतो. दोघांचा अर्थ एक आहे, सांगण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून त्यांच्यामध्ये मतभेद नाही. म्हणून भाष्यकारा ते वाटपुसतू अद्वय आणि अद्वैत याच्यामध्ये मतभेद नाहीत. मांडणीतला भेद आहे, लोकांना समजावून सांगण्याचा भेद आहे. कोणत्या पद्धतीने सांगावं. मला जर सांगितलं की मी संध्या आहे आणि हा देव आहे, तर मी म्हणेन हो बरोबर आहे, हा राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे आणि मी संध्या आहे. हे मला आत्ता पटतंय, कारण माझ्यामध्ये तेवढी अजून पात्रता आली नाही, जीव शिव ऐक्य झालेलं नाही. म्हणून मी अल्पज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे. अल्प काढून टाका, सर्व काढून टाका, ज्ञ दोघांमध्ये. हा माझा ज्ञ मी ज्या वेळेला वाढवत नेईन, त्याची उपासना, त्याच्याशी एकरूपता वाढवत जाईन, त्यावेळेला तो ज्ञ आणि हा सर्वज्ञ मधला ज्ञ एकच होईल. कारण ते ज्ञ हा ज्ञप्ती मात्र जो आहे तो एकच आहे, जो त्याच्यात आहे, तो माझ्यात आहे, ज्याला मी संकुचित करून ठेवलाय, ज्याला मी देहात बांधून ठेवलेला आहे, ज्याला तो पूर्ण भर पसरला जाईल, त्यालाच ज्ञानदेव विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण असं म्हणतात. अच्छा. बरं, थँक्यू. कौस्तुभ, तुम्हाला विचार सांगायचं ना काही? नमस्कार कौस्तुभ. हो नमस्कार. नाही मी एकच एक नोट, या हरिपाठाचे ऍक्च्युली बरेच बारीक पाठभेद आहेत, 3-4 माझ्याजवळ. याच अभंगामध्ये मी जे पाठ केलं होतं ते अद्वैय वाटा हेच पाठ केलेलं होतं दुसऱ्या एका पुस्तकात, छोट्या पुस्तिकेत. जी पुस्तिका मला आळंदीला मिळाली होती ती. त्यांनी अद्वैय वाटा म्हटले, अद्वैत वाटा नाही म्हटलं. आता काय आता फरक नाही आहे, पण तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे माऊलींना अद्वैय हे काय समजावून सांगायचं होतं, त्या इथे शब्द वापरला जाते असं त्या पाठामध्ये आहे. हो, कारण थोडा आपल्या भाषेमध्ये बोलते, हा शब्द कितपत योग्य आहे मला माहिती नाही. ज्ञानदेवांची स्ट्रॅटेजी आहे असं आपल्या लोकांची असते, म्हणून हा शब्द कळेल तुम्हाला, की एखादी गोष्ट मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी ही स्ट्रॅटेजी त्यांची गीतेच्या भाषांतरामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेली आहे. अद्वय हे वापरलेलं आहे. ती त्यांनी आता ठरवलंय की जरी शंकराचार्यांचा मान योग्य असला तरी माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती मी फॉलो करीन आणि लोकांपर्यंत पोहोचवीन, त्याच्यात मतभेद होण्याचं कारण नाही. तर त्यामुळे त्यांनी ती स्ट्रॅटेजी त्यांची याच्यामध्ये पण वापरलेली आहे, ज्ञानेश्वरीमध्ये, पण त्याला काही बंधनं होती, कारण गीतेचं बंधन त्याला आहे. ती तेवढी वापरता आली नाही, पण ती हरिपाठामध्ये वापरता आली. म्हणून त्यांनी काही म्हणजे अद्वय जे म्हटलेलं आहे त्यात अजिबात चूक नाहीये. अद्वैत शंकराचार्यांचं म्हणतो, अद्वैत ज्ञानदेवांचं म्हणतो, पण दोघांमध्ये मांडणीची हे वेगळे. अद्वय म्हटलं तरी अर्थ तोच आहे, मुळातला अर्थ. म्हणजे गुढार्थ आहे तो दोघांचा एक आहे. तसंच अमृतानुभवामध्ये त्यांनी ते मुक्त हस्ताने वापरलेली आहे, कारण तो त्यांचा अनुभव आहे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी त्यांनी जशी ज्ञानेश्वरीत त्यांना थोडीशी वापरता आली, कारण त्याच्यावर बंधन आहेत, भाषांतर आहे, त्यामुळे टीकात्मक आहे म्हणून त्याच्यावर बंधन आहे. पण तेच त्यांनी हरिपाठामध्येही वापरली, पण ती थोडी वापरली लोकांचा संभ्रम होऊ नये म्हणून. आणि नंतर त्यांनी ती अमृतानुभवामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अद्वय मांडलेलं आहे आणि तेच त्यांनी चांगदेव 65 मांडलेलं आहे. म्हणजे ते त्यांचे विचार, आणि ह्यात गैर काही नाही. त्याचं कारण असं आहे की उद्या आपण समर्थ म्हटलं तर ते अद्वैत तत्वज्ञानच मांडणार. मग ते त्यांचा दासबोध असू दे, मनोबोध असू दे, नाहीतर आत्माराम असू दे, कारण त्यांनी ते फॉलो केलेलं आहे. ज्यांनी जे फॉलो केलंय ते आपल्यापर्यंत आणतात, कारण प्रत्येकाच्या मनाची धारणा वेगळी असते. कोणत्या का मार्गाने जाईना, अद्वयाच्या जाऊ दे, अद्वैताच्या जाऊ दे, पण जाणार शेवटी लास्ट डेस्टिनेशन इज द सेम. हे महत्वाचं आहे. छान. आपल्याला अजून प्रश्न नाहीये, अभिप्राय जो आहे तो मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवीन, कारण आपली वेळ संपलेली आहे. तर थांबायचं का पण आपण इथे?